नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. आताची एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येत आहे. बदलापूर शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. आताची सर्वात मोठी बातमी आहे. बदलापूरमध्ये एका चिमुरडीवर अत्याचार करणारा जो आरोपी होता अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे. खरं तर तळोजा कारागृहामधून रिमांडसाठी नेत असताना पोलिसांच्या जीपमध्ये असताना अक्षयने पोलिसाकडे असलेली सर्व्हिस रिव्हॉल्वर खेचून घेतली आणि पोलिसांवरती जे आहेत 3 गोळ्या फायर केलेल्या आहेत असा आरोप अक्षयवरती ठेवण्यात आलेला आहे. आणि यातली एक गोळी एपीआय निलेश मोरे यांच्या पायाला लागली आणि त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळी झाडली आणि यामध्ये अक्षयचा मृत्यू झालेला आहे. अक्षयच्या मृत्यूनंतर शरद पवारांनी गृह विभागावर जो आहे तो संशय व्यक्त केलेला आहे. बदलापूर येथे 2 चिमुरडीवर झालेल्या अत्याचारांचा जो अत्याचार करण्यात आलेला होता त्यातील आरोपीला ही शिक्षा झालीच पाहिजे होती. परंतु ज्या प्रकारे गृह विभागाने जो दिरंगाई केलेली आहे आणि त्यानंतर जो अक्षयवरती अक्षयचा जो एन्काउंटर करण्यात आलेला आहे त्यानंतर शरद पवारांनी कुठेतरी संशय व्यक्त केलेला आहे आणि या प्रकरणानंतर कुठेतरी राजकारण रंगताना सुद्धा दिसत आहे. आणि त्यानंतर शरद पवारांनी जो संशय व्यक्त केलेला आहे त्यावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. विरोधकांकडून जो आरोप करण्यात येत आहे, जर एका बाजूला विरोधक जे आहे आरोपीला जी फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करतायत आणि दुसऱ्या बाजूला गृह विभागावरती संशय व्यक्त करतात, ही अत्यंत वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेली आहे. खरं तर ही खूप मोठी ब्रेकिंग बातमी आलेली आहे, कारण काही दिवसांपूर्वी आपण बघितलं असेल तर बदलापूरमध्ये 2 चिमुरडीवरती जो अत्याचार करण्यात आलेला होता आणि अत्याचारानंतर बदलापूरमधलं मोठा जो रोष आहे पालकांमधून व्यक्त करण्यात आलेला होता. बदलापूरमधील जो बंद सुद्धा पुकारण्यात आलेला होता, त्याचबरोबर रेल रोको आंदोलन सुद्धा करण्यात आलेलं होतं. या बदलापूर प्रकरणावरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधकांकडून मोठं आंदोलन सुद्धा पुकारण्यात आलेलं होतं. आणि आज अखेर बदलापूर प्रकरणातील जो आरोपी आहे अक्षय शिंदे यांचा पोलिसांकडून जो आहे बदलापूर प्रकरणातील जो आरोपी आहे अक्षय शिंदे याचा पोलिसांकडून एन्काउंटर करण्यात आलेला आहे. खरं तर ही खूप मोठी बातमी आहे. अक्षय शिंदेला जे आहे तळोजा कारागृहामध्ये रिमांडसाठी नेत असताना त्याने रिव्हॉल्वरमधून त्यांनी पोलिसांवरती 3 जे राऊंड आहे ते फायर करण्यात केलेले आहेत आणि त्यामध्ये जे आहे पोलीस जखमी झाल्याचं सुद्धा सांगण्यात येते. परंतु त्यानंतर स्वरक्षणासाठी पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये अक्षयचा मृत्यू झालेला आहे. खरं तर या प्रकरणावरून राजकारण रंगताना सुद्धा आपल्याला दिसतंय. शरद पवार यांनी सुद्धा गृह विभागावरती संशय व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर सुषमा अंधारे यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. खरं तर आरोपीला कायद्याच्या चौकटीमध्ये राहून फाशीची शिक्षा व्हायला हवी होती, परंतु ज्या प्रकारे आरोपीचा एन्काउंटर करण्यात आलेला आहे या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. खरं तर ही अत्यंत गंभीर घटना घडलेली आहे, कारण हा जो आरोपी होता अक्षय शिंदे याच्यावरती कायद्याच्या प्रक्रियेमधून याच्यावरती जो आहे ती प्रक्रिया चालू होती. त्यानंतर त्याला तळोजा कारागृहामध्ये नेत असताना हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे. खरं तर या घटनेचे संपूर्ण अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. बदलापूर बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा कुणी सोज्वळ महापुरुष नाही, तो कुणी महात्मा नाहीये. त्यामुळे त्याला फाशीची शिक्षा व्हायलाच हवी. पण फाशीची शिक्षा होताना एक कायद्याची प्रक्रिया असते, ती फॉलो केली पाहिजे. या देशाचा शत्रू म्हणवणाऱ्या कसाबला सुद्धा फाशी देताना एक कायद्याची प्रक्रिया संपूर्णतः पार पाडली होती आणि तीच कायद्याची प्रक्रिया अक्षय शिंदे प्रकरणात सुद्धा पार पडायला हवी होती. मात्र अक्षय शिंदेचा अशा पद्धतीनं एन्काउंटर हे एका अर्थाने बदलापूर प्रकरणातलं सत्य बाहेर येण्याआधीच त्याला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या सगळ्या प्रकरणाच्या निमित्ताने काही प्रश्न निर्माण होतात. प्रश्न क्रमांक 1, हैदराबाद बलात्कार प्रकरणाच्या नंतर ज्या 4 बलात्कारांचा एन्काउंटर झाला त्यात जी स्वसंरक्षणाची स्क्रिप्ट वाचली गेली तीच स्क्रिप्ट, तेच स्वसंरक्षणाचा बनाव बदलापूर प्रकरणातही केला गेलाय, हे फार उल्लेखनीय आहे. क्रमांक 2, अक्षय शिंदे जर इतका हिंस्त्र आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा होता तर त्याला नियान करताना पुरेशी काळजी पोलीस कर्मचाऱ्यांनी का घेतली नाही. क्रमांक 3, अक्षय शिंदेला दोन्ही हातात बेड्या असताना पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून पोलिसांवर फायर करणं शक्य आहे का. क्रमांक 4,
अक्षय शिंदेकडून गोळी पोलिसांच्या पायावर लागते, पण पोलिसांकडून मात्र ती गोळी नेम धरून अक्षय शिंदेला लागते की त्याचा जीवच गेला पाहिजे. क्रमांक 5, पहिल्या दिवसापासूनच या संपूर्ण प्रकरणाची जी एकूण तपास यंत्रणा जी होती ती कमालीची संशयास्पद होती. पोलिसांचा तपासच संशयास्पद रीतीने होत होता. त्यात बदलापूर प्रकरणात शाळेची संबंधित संस्थाचालक आपटे अजूनही फरार आहे. त्याला अटक का केलं गेलं नाही, या सगळ्या प्रकरणाची, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पोलिसांनी दिलेली नाहीत. सबब या प्रकरणात हलगर्जीपणा करणारे हे सगळे जे पोलीस कर्मचारी आहेत ते तात्काळ निलंबित व्हायला हवेत. या प्रकरणामध्ये संबंधित सगळ्या आरोपींची आणि तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची सुद्धा नार्को टेस्ट व्हायला हवी. या प्रकरणाची CBI चौकशी होणं गरजेचं आहे. आणि आता तरी सत्तेचा मोह सोडून थोडी तरी कायद्याची चाड म्हणून, कारण म्हातारी वेल्याचे दुःख नसते पण काळ सोकावतो, म्हणून तरी देवेंद्रजी राजीनामा देणार आहात का तुम्ही? 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.